नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक अंकी नाटक असू दे किंबहुना रंगभूमीवर वावर असू दे, तो वावर झाल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदाच टेलिव्हिजनमध्ये येतो, पहिल्यांदाच आपण कॅमेराला फेस करतो, तेव्हाची एक्साइटमेंट आरतीच्या चेहऱ्यावर खरंच रोजच दिसून येते. तशीच एक सन मराठी वाहिनीवर नवीन मालिका आहे, त्याच मालिकेमधून आरतीचं पदार्पण झालं आहे टेलिव्हिजनमध्ये. कशी आहेस आरती तू? मी मस्त. परत तोच प्रश्न की जेव्हा आपण रंगभूमीवर वावर करत असतो तेव्हा रंगभूमी आपल्याला माहिती असते की बाबा हे माझं स्थान आहे. पण जेव्हा आपण एखाद्या सिरियलसाठी किंबहुना एखाद्या मूवीसाठी काम करत असतो, ते सुद्धा 3-4 कॅमेऱ्यांसमोर किती दडपण आहे आणि किती एक्साइटमेंट वाटते. सुरुवातीला मला वाटतं 5 ते 6 महिनेच मला आपल्याला कॅमेऱ्यात बघायचं नाही आहे हे कळून घ्यायला गेला. म्हणजे मुळात कॅमेरा हा पर्सन नाही आहे, आपल्याला त्या व्यतिरिक्त बघायचं आहे. इथून सुरुवात झाली ते आजपर्यंत सगळ्या लाईट्स आणि सगळ्या अँगल्स कळेपर्यंतचा प्रवास आहे. सो सुरुवातीला खरंच खूप गोष्टी शिकाव्या लागल्या, शिकायला मिळाल्या नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी खरंच खूप भाग्यशाली की बाबा आपल्याला टेलिव्हिजन मिळालं आहे. आणि मला वाटतं खूप चांगला एक्सपिरियन्स होता खरं तर या सगळ्यातच. आणि आत्ता हळूहळू गोष्टी शिकल्यानंतर खूप चांगला रूल ऑन होत आहेत. सो आय एम हॅपी. नाही, बरं, एक प्रश्न तुला विचारायला आवडेल की जेव्हा आपल्याकडे एखाद्या नाटकाची स्क्रिप्ट येते आणि मालिकेची स्क्रिप्ट येतात, दोघांमध्ये पूर्ण जमीन आसमानचा फरक असतो. नाटकाची रंगीत तालीम ही महिने चालत असते, तशी सिरियलची सुद्धा चालू असते. पण जेव्हा कॅमेरा लागतो, जेव्हा टेक होतो, तो कुठे ना कुठेतरी फंबायला पडतो. तेव्हा असं कधी झालं की बाबा आपल्यावर एक जबाबदारी असते मोठी, तसं काही झालं का त्यासोबत? हां, होतं. कारण कसं आहे ना, जवळपास 15 ते 16 तास आपण शूटिंग करत असतो. सो मला असं वाटतं माझ्यासोबत माझं युनिट आपल्यासोबत काम करतं आहे. आणि एकंदरीतच ना या सगळ्यात कसं दिवसभराचं काम आपण होतं. आणि मला वाटतं की 2-2.5 वर्षानंतर ना तू एखादं कॅरेक्टर जर करत असशील ना, तर ते कॅरेक्टर तू जगत असतोस. सो मोस्ट प्रोबॅबली ना मला वाटतं 6 ते 7 महिन्यानंतर फंबल पडणं बंद होतं, बिकॉज तू ते कॅरेक्टर असतं. आणि जर समजा तरी पण जर समजा मी की कानाडोळा केला आणि मी स्क्रिप्ट नाही वाचली आणि थोडंफार जर फंबल झालं, सो त्यावेळी मला वाटतं एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जरी पडद्यावर दिसत असू तरी आजूबाजूला आपलं जे युनिट काम करतं आहे त्यांनाही या सगळ्यात काम करायचं आहे, सोबत राहून घरी जायचं. सो जेवढा वेळ होईल तेवढा वेळ त्यांना जायला होणार. सो आम्ही पण सगळेच आर्टिस्ट, म्हणजे आमच्या सेटवर पण कुठलाच आर्टिस्ट असं नाही आहे की बाबा डायलॉगसाठी असू देत किंवा तयारीसाठी असू देत की वेळ घेतात, काय नाही. सगळ्यांनाच एक जाणीव आहे की आपण फक्त पडद्यावर दिसतोय, पण आपल्या मागे जवळपास 40 ते 50 लोक काम करतात. त्यांना सोबत घेऊन चालायचं. सो त्यांच्यासाठी काय होईना आम्ही एक म्हणतात ना की फिक्समध्ये करायचं जे काय करायचं, जे काय असेल तेव्हा कमी टेकमध्ये जेवढ्या लवकरात लवकर होईल ते करायला काय. बरं, त्या मालिकेमध्ये एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. ठार वेडेने अवलिया कलाकार आहे. तिचा कॉमेडी पंचलाईन बोलू नकोस किंवा तिचं पाठांतर म्हणू नकोस, अशी वनिता खरं त्यासोबत आहे. काय, कशी ते एकंदरीत माणूस कसा आहे तो? माणूस खरंच खूप छान आहे, म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे. खरं तर मी पण खूप मोठी फॅन आहे, म्हणजे मी पण त्यांचं काम पाहिलेलं आहे. सो मला सुरुवातीला आल्यावरती एक तर माणूस आलेला आहे, ती आपण हाय हॅलो करतो, ते आलेल्या मोठ्यानं हसल्या. सो इथेच सगळं संपलं होतं. म्हणजे आम्ही इथेच एकत्र झालो होतो सगळ्यांसोबत जॉली. म्हणजे आमची सावी छोटी ती सुद्धा आज असतं त्यांचं असं होतं की नाही, सतत साहेब नावाचं कॅरेक्टर आहे त्यांचं. सो सतत साहेबांचं हे साहेबांना ते. आणि ती छान आली की पहिलं त्यांना डान्स करून दाखवणं, गाणी म्हणून दाखवणं. सो एवढ्या लवकर म्हणजे जवळपास मला वाटतं आम्ही 4 ते 5 दिवसात ना पूर्ण सगळं एकमेकांचं म्हणजे एकत्र असल्यासारखी जसं 1-2 वर्ष आमची ओळख आहे. असं आहे. म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही की सुंदरीने फक्त मालिका नाही दिले तर खूप सारे मित्रसुद्धा दिलेत, अगदी चांगले. बरं, एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो. जसं सन मराठी दरवेळेला नवीन नवीन विषय घेऊन आपल्या प्रेक्षकांसमोर मांडला असते, ह्या मालिकेमधून ॲज अ प्रेक्षक म्हणून तुझ्याकडे कोणता पैलू आहे आणि कलाकार म्हणून तू काय ॲड्रेस करशील प्रेक्षकांना की काय वेगळ्या नवीन यामधून मालिका बघायला मिळेल? मुळातच मला असं वाटतं आपण मोटिवेशनल स्टोरीज भरपूर करतो. म्हणजे की बाबा एक साधी मुलगी ती एक कुठला तरी नवीन मोठ्या हुद्द्यावर जाते किंवा मोठं काम करते, मुलगी करते. सो मला असं वाटतं आमच्या मालिकेतून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना, जे म्हणतो पर्सनल आणि प्रोफेशनल सांभाळणं. भाग दुसरा चालू आहे मालिकेचा, कलेक्टर झाली सुंदरी. सो ती एक छोट्याशा शृंगारतळी नावाच्या गावातून पोरगी आलेली आहे. कलेक्टर होण्यासाठी तिचं स्वप्न होतं, तिचं लग्न होतं. आणि लग्नानंतरचा प्रवास जेव्हा तिला कळतं की बाबा आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न झालं आहे आणि नवऱ्याने याच्यासाठी केलं आहे कारण मी काळी आहे, मी सावळी आहे आणि म्हणून त्याला नाही आवडली पोरगी, म्हणून त्याला असं ऑलरेडी दुसऱ्या पोरीवरती प्रेम आहे, तो माझ्याकडे लक्षही देत नाही. पण या दरम्यान तिच्या डोक्यात एक स्वप्न, तिलाही लग्न नसतं करायचं, पण तरी पण तिच्या डोक्यात एक ते स्वप्न होतं. त्याला कॅरी करून ती या संसारातून कोणालाही न सांगता की बाबा हा माझी फसवणूक झाली घरच्यांना, संसार करून तिने आज नवीन एक मोठं काहीतरी एक्झॅक्टली स्वतःचं उभं केलेलं आहे, कलेक्टर झालेली आहे. सो मला असं वाटतं की याच्यातून एकच गोष्ट आहे, आपण जे प्रत्येक क्षेत्रात म्हणत असेल की पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत. सुंदरीने आता स्वतःचं पर्सनल उभं केलं आहे, ती प्रोफेशनल उभं करायला निघाली. सो ती काय करणार हे बघण्यासाठी नक्की सुंदरी बघा. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते थांबतोय, वेळेच्या वेळा पण थांबतोय, पण जाता आता खरंच खूप धन्यवाद आरती आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.